नमो बुद्धाय. जय भीम. कशा आहात तुम्ही सर्व? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, आपापल्या घरी स्वस्त आणि मस्त असाल. तर सकाळचा टाईम होता आणि पौर्णिमा होती 13 तारखेला. सोमवार होता, पौर्णिमा होती आणि आम्हाला सासूबाईले सासऱ्याला उपवास असते सोमवार असलं की, म्हणजे सॉरी पौर्णिमेला उपवास असते. तर त्या दिवशी पुरणाची पोळी बनवली होती आणि त्याच्यासोबत पुरणाच्या पोळीसोबत दूध खायचं म्हणून मी तपवायला ठेवलं होतं. तर ते दूध सगळं फाटलं. मग आता दूध फाटलं म्हणून ते असं फेकून देता येत नाही, कसं फेकून द्यावं एवढं मोठं. तर मग त्यात लिंबू पिळून अजून पनीर तयार केलं त्याचं. तर तेच दिवसभर रात्रभर ते बांधून ठेवलं होतं आणि त्या दिवशी तर स्वयंपाक करून सगळ्याचे जेवणं वगैरे उपास सोडून झाले होते. पण मकर संक्रांतीला मी पुरणाची पोळी नाही केली, आदल्याच दिवशी केली होती म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी ते पनीर जे होतं कालचं जे ठेवलं होतं ते एकदम घट्ट झालं होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तर इथे दुसऱ्या दिवशी मला पुरणाची पोळी न बनवता खीर बनवायची होती. आपल्या शेवड्याची जे बारीक शेवड्या भेटतात त्या बारीक शेवड्याची मला खीर बनवायची होती. आणि त्याचसोबत जे म्या सांगितलं की दूध फाटलं होतं आणि त्याचं पनीर बनवायसाठी म्हणून मी ठेवलं होतं रात्रभरासाठी. तर तेच पनीर घट्ट एकदम चांगलं झालं. तेच मग भाजी बनवायची होती मला. तर पुरणाची पोळी मग सकाळच्या टायमाला कॅन्सल केली कारण पनीर होतं. पनीर असल्या कारणानं मग ती पुरणाची पोळी कॅन्सल केली. आदल्या दिवशी खाल्ली होती म्हणून म्हटलं संध्याकाळी करू अजून पुरणाच्या पोळ्या. तर सकाळचा टाईम होता आणि सकाळच्या टायमाला मला खीर बनवायची होती. इथं आशूचे बाबा संक्रांत असूनही कामाला गेले होते, सगळेच गेले होते म्हणून त्याच्यासोबत त्याईले जाणं पडलं. तर सकाळचा त्याचा डब्बा करून दिला होता. सगळं त्याचं आवरून ते निघून गेले होते. बाकी घरचे जे कामं असतात तेही आवरून झाले होते. आता सण आहे म्हटल्यावर घरचेही कामं आपल्याला करणं आवश्यक असतात. तर सकाळी 4 वाजतापासून मी उठली होती कामं करायसाठीच. पूर्ण व्हिडिओ शूट नाही करता आला मला कारण आशू कसं, आशूच्याबद्दल तर तुम्हाला प्रॉब्लेम माहीतच आहे, मी उठली की तो मागंच उठते. त्या कारणानं आशूच्यानं मी व्हिडिओ शूट केला नाही. आणि तसंही अंगणात जास्त अंधार असते, जसं की तुम्हाला माहीत आहे. जास्त अंधार असल्या कारणानं व्हिडिओ शूट होत नाही. तर मग त्याच्यानं आणि आशूच्या बाबाला आज रोजच्यापेक्षा 1 तास अगोदर जायचं होतं. म्हणून तो व्हिडिओ मी काढलाच नाही कारण मलाच उशीर झाला असता अजून, म्हणून तो व्हिडिओ काढायचा राहू दिला. तर इथं सगळे मला कामं आवरून झाले होते 9 वाजेपर्यंत. तरी माझ्या घरचे सगळे कामं आवरून झाले होते, साफसफाई वगैरे सगळं झालं होतं. आणि मग नंतर मला जे कामं करायचे होते तर इथं मी स्वयंपाकखोलीत आली. पहिलं तर खीर बनवायची होती, जसं की मी पहिले सांगितलं की मला खीर बनवायची होती म्हणून. तर खीर बनवली आणि दुसऱ्या साईड पनीरची भाजी बनवायची होती म्हणून त्याच्यासाठी मसाला तयार करायचा होता. तर इथं मसाला तयार करायसाठी जे खडे मसाले आपण वापरतो बऱ्यापैकी नाही, थोडेच घेतले. तर 2-3 लवंगा, अजून काही इलायची, अजून काही कांदा, अद्रक, लसूण, काजू, तेजपत्ते, अशाच प्रकारचे थोडे गरम मसाले, कांदा वगैरे घेऊन ते काजू टमाटर टाकून त्याच्यात ते मिक्सरमधून मला काढून घ्यायचं होतं. नंतर भाजी करायची होती. मसाला काढून आणला होता आणि इथं भाजी करायला मी सुरुवात केली होती. थोडं व्हिडिओ स्किपही करावं लागते कारण एवढं बोलणं मला सुचत नाही पहिली गोष्ट म्हणजे. कारण मी आता यूट्यूबबद्दल समजायला लागली, व्हिडिओबद्दल समजायला लागली. तर त्याच्यानं मला एवढं काही बोलणं समजत नाही, कसं बोलावं कसं नाही. तर थोडंसं व्हिडिओमध्ये म्युझिक टाकावं लागते, थोडंसं बोलूनही दाखवावं लागते. आणि व्हिडिओत काय चालू आहे काय नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी थोडं बोलूनही सांगतो तुम्हाला की अशा प्रकारचं चालू आहे, ते चालू आहे. तर तुम्ही पनीर पाहिलं असेल अशा प्रकारचं थिक झालं होतं, चांगलं घट्ट झालं होतं पनीर. पहिल्यांदा मला पनीर एवढं परफेक्ट आलं.
एक तर असं होते माझ्यासोबत काही तर की मी जे व्हिडिओ काढतो, जे व्हिडिओ एडिट करतो, तर त्या व्हिडिओमध्ये रोज रोज काय बोलावं हे की एखाद्या टायमाला मला सुचत नाही, कसं बोला काय बोला असं काही सुचत नाही. तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगत जा की तुझं कुठे चुकते, कुठे बरोबर आहे. बोलण्याची स्पीड कमी करायची, वाढवायची, आधीमध्ये काय बोलायचं, या प्रकारचे जर काही गोष्टी कमेंट करून तुम्ही जर मला सांगितल्या काही चुकत असेल तर मला तेवढीच मदत होईल आणि त्या प्रकारे मी मला व्हिडिओत सुधार आणीन. तर त्याच्यानं मला प्लीज सपोर्ट करा. मला सांगा की कशा प्रकारचे व्हिडिओ काढायला लागतात, कशा प्रकारचे व्हिडिओ टाका लागतात. प्लीज सांगत जावा. तर इथं माझी भाजीचं चालू होतं, भाजी करणं चालू होती. काही मीठ मिरच्या काय टाकायचं ते टाकून इथं पनीर मला कापायला सुरुवात केलं होतं. तर एका हाती फोन, एका हाती पनीर हातानं कट करणं चालू होतं. आता इथं भाजी तर करून झाली होती. भाजी, खीर तुम्हाला पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं. आणि स्वयंपाकही मला आवरून झाला होता. स्वयंपाकाचा व्हिडिओ मी शूट केला नाही. नंतर मी असं ताट तयार केलं होतं. एक साईड भाजी, खीर आणि चपाती असं म्हणजे पोळी अशा प्रकारचं ताट मी नॉर्मली सजून सगळ्यांना जेवण दिलं होतं. आता जेवण झाल्यानंतर मेन काम होतं मला कपडे धुवायचं. तुम्ही जाणार होती तर इथं आशूनं असं बांधून उभा होता, तो माझं डोक्याला बांधून तो उभा होता. तर मग थोडंसं त्याचा एक व्हिडिओ काढला, शूट केला. आणि नंतर मी अशी नदीवर निघाली होती. सोबत ननदबाई आल्या होत्या, कारण होत्या ननदबाई त्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी ते निघून गेल्या. तर इथं साईडले जे वावर दिसत असेल, पण एक साईड गाव आहे, म्हणजे जवळच गाव आहे, नदीच्या जवळच गाव आहे. आणि तिथंच गावाच्या जवळच नद आहे, जास्त दूर नाही. बस एक 5 मिनटाच्या अंतरावरच नद आहे. तर नदीला आज कालच्यापेक्षा आज जास्त पाणी होतं, म्हणून म्हटलं आज थोडंसं जास्त पाणी आहे, तो व्हिडिओ थोडासा काढून टाकू. हा जो रस्ता दिसते झाडाच्या खालचा रस्ता, तर तो गावाकडे जाते. तो गावातला रस्ता आहे, गावात जाते नदीवरून, नदीतून गावात येते. तर त्या रस्त्यानं जवळच गाव असल्या कारणानं, जास्त दूर गाव नसल्या कारणानं इथं बाया लवकर कपडे धुवायला येतात आणि लवकर धुवूनही जातात. आता व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, कारण फोन खाली ठेवून मला व्हिडिओ काढायला लागते आणि सूर्याचे सगळे किरण त्या फोनवर पडते, त्याच्यानं हे असं अंधार दिसते. बाकी तसं व्हिडिओ जर काढला ना पाण्याचा, तर एकदम चांगला, एकदम परफेक्ट, एकदम मनमोहक दिसते. तर इथं कपडे धुवून झाल्यावर मला अजूनही जायचं होतं वावरात. थोड्या म्हणजे आशूचे बाबा म्हणत जात की चक्कर मारायला जायचं आहे वावरात. तर ते वावरातून आले होते, तेवढ्या टायमातून कामावरून आले होते आणि घरच्या वावरात जायचं म्हणून मला बोलले होते. तर इथं आम्ही घरच्या वावरातही थोड्या वेळासाठी गेलो. तर तिथं पाणी सोडलं होतं. तर वावरात पाणी देणं चालू होतं आमच्या गावाले. तर तिथं मला पोराची मस्ती नेहमीसारखी चालूच होती. तर त्याला पाणी जे दिसलं ना त्या वाफ्यात, तर ते पाण्यात आणि त्या मातीतच त्याला चांगलं वाटत जायचं. ते पाणी मातीच खेळत बसला तो. अशा प्रकारचं पटपाणी दिलं होतं आशूच्या बाबांनं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं पटपाणी, अशा प्रकारचं मला पोरगं जे नेहमी पाण्यात आणि त्या मातीत खेळायला त्याला लय आवडते. तर तो नेहमी मातीत आणि पाण्यातच खेळते. कितीही त्याला आवरलं तरी तो तेवढ्यापुरतं खेळतेच. पण लेकराचं मन मारता येत नाही, म्हणून थोडा वेळ मी त्याला खेळू देतो पाण्यात आणि नंतर मग उचलून घेतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.